भाजपा प्रवक्ता केशव उपाध्याय ने उद्धव ठाकरे की हालिया इंटरव्यू पर तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि नाचना ना आए आंगन टेढ़ा कहावत का सही मतलब समझना हो तो ठाकरे की सामना में दी गई मुलाकात देखिए। उपाध्याय ने आरोप लगाया है कि जब लोकसभा में सफलता मिलती है तो चुनाव आयोग पर सवाल नहीं उठते, लेकिन विधानसभा में हार मिलते ही सवालों की झड़ी लगा दी जाती है। आइए सुनते हैं क्या कुछ कहा उन्होंने। नाचता येईना अंगण वाकडं या म्हणीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आजची उद्धव ठाकरे यांची सामनातील मुलाखत आपण वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे। खरं म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं तेच कळत नाही। गोंधळलेल्या स्थितीमध्ये ती ही पूर्ण मुलाखत आपल्याला पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं, त्यावेळी ते निवडणूक आयोगावर शंका घेत नाहीत, मतपत्रिकेची मागणी करत नाहीत, EVM बद्दल बोलत नाहीत। पण विधानसभेला अपयश आलं की मग मात्र त्यांना वाटतं की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत, मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या पाहिजेत। हा विरोधाभास कशासाठी? दुसरं, निवडणूक आयोग चिन्ह देऊ शकतं पण नाव कसं घेऊ शकतं, अशा प्रकारची विरोधाभास असणारी प्रचंड वाक्य या मुलाखतीमध्ये आपल्याला ठिकठिकाणी आढळतात। तिसरं, आणखीन सगळ्यामध्ये की लोकसभेला आपलेपणा होता, विधानसभेला मीपणाने लढलो, अशा प्रकारची कबुलीही ते देतात। काही वाक्य नक्की आवडण्यासारखी आहेत, पटण्यासारखी आहेत, वस्तुस्थिती सांगणारी आहेत। त्यातलं आणखी एक वाक्य म्हणजे मी उद्धव ठाकरे शून्य आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे सगळं काही आहे, अशी काही वाक्य मुलाखतीत आपल्याला दिसतात। खरं म्हणजे उद्धव ठाकरे, आपण असेच बोलत राहा। आपल्या सगळ्या कृतीतूनच जनता वस्तुस्थिती पाहतीये आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करतीये। त्यामुळे आपण असेच बोलत राहा, अशाच पद्धतीने ओपन होत राहा। ते जनतेसाठी, विकासासाठी आवश्यकच आहे।